श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी वासुदेव हरी. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. अभंग. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासोगासी, धन्य तोची एक सोसी. विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तोची एक सोशी. तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. अर्थ. इथं तुकाराम महाराज वैराग्याविषयी बोलत आहेत. वैराग्य हा फक्त 3 शब्दाचा एक मिळून झालेला एक शब्द आहे, पण ह्याचा अर्थ खूप खोल आहे. मोठमोठ्या विद्वानांना, पंडितांना सुद्धा वैराग्य धारण करणं सोपं झालेलं नाही आहे. माणूस वैराग्याच्या गोष्टी नेहमी करतो. प्रपंचात एखादं संकट आलं की त्याला तात्पुरतं वैराग्य पण येतं. जसं एखादा माणूस गेला की त्याला स्मशानापर्यंत सोडवायला गेलेल्या प्रत्येकाच्या मनात वैराग्य निर्माण होतं. त्याला असं वाटतं, छे, हा संसार म्हणजे काही अर्थ नाही आहे, सगळं काही क्षणभंगूर आहे. पण तोच माणूस पुन्हा घरी आल्यानंतर प्रपंचात रमून जातो. असे हे वैराग्य असते. हे वैराग्य ज्याला खरे बाळगता आले तोच खरा धन्य, असे तुकाराम महाराज म्हणतात. पण हे वैराग्य अंगी बाळगायला खूपच प्रयास पडतात किंवा मनोधैर्य लागतं. वैराग्याच्या गप्पा मारणे हे सोपे आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण आहे. त्यावेळेस सर्व कठीण जाते. वैराग्य सोपे नाही रे बाबा. अहो, जर आम्हाला कोणी म्हटले आम्ही वैराग्यशील आहोत, तर ते आम्हाला खरे वाटणार नाही. प्रत्येक घासाघासाला विष सहन करावे लागते आणि जो कोणी सहन करतो तो धन्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आणि जो कोणी असे करून दाखवतं त्याचे पाय मी चित्तात धारण करेन. कारण वेळोवेळी विषाचा घास म्हणजे अपमान, अपेक्षाभंग हेच असते. इतकी सगळी होऊनसुद्धा जो धारक शक्तीने पचवतो तोच खरा धन्य आहे आणि तोच खरा वैराग्यशील आहे, असे तुकाराम महाराज इथे म्हणतायत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.